सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। पाच महिन्यापासून देगलूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये म्हणजे झेपिंगचा काहीतरी प्रकार झाला। जवळपास 70% लोकांना ते झेपिंगचं बिल ज्याला 600 येते ते त्याला डायरेक्ट 4000, 4500, 5000 रुपये। आज कमीत कमी दररोज या ऑफिसला कमीत कमी 400 ते 500 लोक त्या दुरुस्ती कमी करण्यासाठी येतात, पण ती येतात महिना गेले, 2 महिने गेले, आज 4-4 महिन्यापासून लोक जी फिरून आहेत। आणि ह्या ऑफिसला कसं आहे, कोर्टाचा डायरेक्ट आदेश आहे की बाबा तू मीटर बसवण्यात येऊ नये। कुठं बसवायचं मीटर, जे ऑफिस लेवलला मीटर बसवायचं, सामान्य जनतेला ग्रामीण मध्ये बसवायचं नाही। हे कोर्टाचा आदेश असताना देखील यांनी बसवणं चालू, प्रायव्हेट एजन्सी मार्फत बसवून चालू आहे। आणि मुख्यमंत्री महोदय यांनी देखील म्हणलेलं आहे की बाबा हे स्मार्ट मीटर कार्यालयामध्येच बसायला पाहिजे आणि सामान्य जनतेला ग्रामीण शहरामध्ये बसू नये। इतके असताना देखील यांनी फक्त दुरुस्तीच्या नावाखाली रोजचे 50-60 मशीन कंटिन्यू मध्ये बसून चालू आहेत। आज 4 महिन्यापासून यांचा जर कोटा जर 50-60% कंप्लीट झाला तर उद्या जनतेला सामान्य सिम कार्ड सारखं स्मार्ट मीटर जे बसले तेवढे पैसे भरून भरावे लागले। आज बाया म्हणा, कोणी म्हणा, 4-4 महिने फिरून गेले तर बिल जास्त केल्यामुळे हजारो लोकांची बिल आहेत, 4 लोकांचे केले तर बाकीचे लोक कुठे? आज 4-4 महिन्यापासून लोक फिरून इतके परेशान आहेत। माझं म्हणणं असं आहे की हे मीटर जोपर्यंत बंद करणार नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। यांना 15 दिवसाचा टाइम दिलेला आहे। 15 दिवसात जर यांनी मशीन बंद केलं तर ठीक आहे, नाही तर रास्ता रोको आमरण उपोषण कार्यकारी बसणार आहे। जय महाराष्ट्र। तुमच्या माहितीस्त कितपत खरं आहे? देगलूरच्या बाबतीत तुम्ही अधिकारी आहात ना, त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, मीटर लावण्यात यावं किंवा नाही, तुमची प्रतिक्रिया द्या आम्हाला। आजच मला शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातर्फे मला निवेदन प्राप्त झालेलं आहे। आम्हाला पक्ष म्हणून मानवता प्राप्त झालेला आहे आणि त्यानुसार त्यांनी स्मार्ट मीटर लावणं बंद करण्यात यावं याबद्दल त्यांनी मला निवेदन दिले आहे। पण लक्षात घ्या, हे आपण जशी टेक्नॉलॉजी बदलते तसे मीटरचं स्वरूप बदलतं। हे असे जे म्हणजे माझा अनुभव सांगतो तुम्हाला, मी मागच्या 20 वर्षापासून महावितरणमध्ये नोकरी करतोय। एवढ्या चांगल्या क्वालिटीचे मीटर मी पहिल्यांदा पाहतोय। आपल्याला मेन उद्देश काय मीटरचा, मीटर कशासाठी असतं की तुमच्या घरात विजेचं व्यवस्थित मोजमाप हवं, त्याची रिडिंग ॲक्युरेट जावी आणि वीज चोरी ओळखावी, हे 2-3 उद्देशासाठी मीटर असतात ग्राहकासाठी। आणि त्याप्रमाणे म्हणजे आता ह्या मीटरचे रिडिंग हे ऑटोमॅटिक येणार आहेत, त्याच्यात मॅन्युअल इंटरफरन्स कमी होणार आहे आपला रिडिंगचा। आणि तुम्ही म्हणता हे मीटर फास्ट आहेत असं, आता इतके मीटर बदलले आपण, तक्रारी नगण्य म्हणजे 0 तक्रारी आहेत सांगायचं। ऐकून घ्या, माझं बोलणं ऐकू नंतर बोलू। तर त्याच्यामुळे म्हणजे मला नाही वाटत की म्हणजे हे तुम्ही मला वैयक्तिक माझं जर विचारलं तरी हे बाबा ह्याचा काय दोष आहे किंवा काय आहे म्हणून, हा एक भाग झाला। दुसरा भाग तुम्ही म्हणता मीटर जम्प झालं मागचं किंवा कुठलं बिलाचं जास्त बिल आले तर आम्ही आहोत त्याच्यासाठी, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आम्ही। माझं बोलणं ऐकून नंतर बोला तुम्ही। कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही। कुठलं मीटर जम्प झालं, मीटर व्यवस्थित टेस्ट करून त्याला प्रॉपर आधीचं कसं बिल गेलं होतं त्याप्रमाणे आम्ही बिल बरोबर देऊ, लक्षात ठेवा। मी इथे प्रचंड काम करतो, तुम्हाला आता 1:30 वाजता मेसेज केलेला आहे मी, लक्षात ठेवा। 1:30 वाजता म्हणजे मी काम करत होतो म्हणूनच तुम्हाला मी लगेच म्हणलं हे करून टाकायचं। तुमचे 2 मीटर माझ्याकडे आले होते ते तुम्ही लक्षात घ्या। आम्ही आता जी परिस्थिती जी उद्भवली आहे त्यातून आम्ही निश्चितच मार्ग काढू आणि कोणावरही अन्याय होणार नाही, हे तुम्हाला मी 100% ग्वाही देतो त्याची।